कशा कोणत्या आनंदात वाजवायला रे? तुझा काय निकाल आधीच लागला काय? निकाल आधीच लागला वाटायला तुझा. चला बोलू नका. आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये छोटा टॉपिक आहे आता, मोड. आपण मीन आणि मीडियन कंप्लीट केले. तुमच्या पूर्ण सिलेबस मध्ये फोकस करायचं तुम्हाला मीन वर. मीन साठी आपल्याला तिन्ही टाईपच्या मेथड्स असतात एक्झाम मध्ये. जर तुम्हाला असा प्रश्न आला, फाइंड आउट द मीन, थोडं दार लोटून घे, तर तिथे काय करायचं, सगळ्यांनी मीन काढा. असा प्रश्न आला तर तुम्हाला जी मेथड इझी वाटते ती वापरा. ठीक आहे. आणि जर स्पेसिफिक मेथडचं नाव आलं तर तीच वापरावी लागेल. हे फिक्स आहे. आता मोड काय असतं? मोडचा सरळ अर्थ आहे ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन विथ मॅक्सिमम. बघा, ऑब्झर्वेशन विथ मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, याला आपण काय म्हणतो? मोड. आता याच्यात सगळ्यात मेन वर्ड आहे तो मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. एखाद्या डेटामध्ये एखादा नंबर खूप वेळा येतो. आता जर आपण ह्याला परत लास्ट इयरशी कम्पेअर केलं, जर आपला अनग्रुप डेटा असेल, अनग्रुप डेटा समजा तुम्हाला दिला 1 1 2 2 4 3 2, पुन्हा लिहिलं 2, पुन्हा 1 2 आणि 5. तर याच्यामध्ये तुम्ही बघा 1 2 3 4 5 टाइम्स 2 आहे, सगळ्यात जास्त आहे. तर 2 ची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. तर या डेटामध्ये मोड असेल 2. आणि याच्यात एक नोट लक्षात ठेवायचा की अ डेटा कोणताही असो तो, अ डेटा मे हॅव मोर दॅन वन मोड्स. एक पेक्षा जास्तही मोड असू शकतात एखाद्या डेटामध्ये. म्हणजे आता इथे जसं 2 आला 5 वेळा, पॉसिबल आहे की याच्यामध्ये 4 किंवा 3 दुसरा कुठला ऑब्झर्वेशन 5 टाइम्स येऊ शकतो. असं असू शकते ना आपल्या क्लासमध्ये, समजा 50 स्टुडंटनी एक्झाम दिली एखादी 20 मार्क्सची, आणि त्याच्यामध्ये 15 मार्क आणि 17 मार्क घेणारे स्टुडंट सेमच आहेत, असं होऊ शकते. तर 15 मार्क घेण्याची प्रॉबिलिटी तिथे जास्त झाली आणि 17ची. तर ह्या आणि ह्या डेटाचा मोड, दोन मोड आले त्याला. तर म्हणून इथे दोन मोड असू शकतात, दोन दोन पेक्षा जास्तही असू शकतात. आता ते तुम्ही अजून हायर क्लासमध्ये शिकाल जेव्हा आपण ग्रुप डेटा शिकतो. आता ग्रुप डेटामध्ये तुम्हाला एकाच मोडवर काम करायचं आहे. आणि जर तुमच्या या डेटामध्ये दोन मोड दिसत असतील तर तुम्ही कोणताही एक घेऊन सॉल्व्ह करू शकता. आता हे झालं तुमचं अनग्रुप डेटामध्ये. जर डेटा ग्रुप डेटा असेल किंवा क्लासिफाईड डेटा असेल, तर मोडसाठी आपल्याला एक फॉर्म्युला असतो. बघा, आता तो फॉर्म्युला तुमच्या बुकमध्ये जसा दिलाय आपण तसा पाहू. आता मोडचा फॉर्म्युला समजून घ्या. मोड इज इक्वल टू एल प्लस, इथे असतं F1 मायनस एफ नॉट अपॉन 2F1 मायनस एफ नॉट मायनस F2 इंटू एच. आता याच्यामध्ये 3 व्हेरिएबल आहेत, जर नीट पाहिला 4 आहेत, तसे तसे तर 5 आहेत, हे सगळे व्हेरिएबल आहेत. पण एफ मध्ये 3 आहेत. एक F1 आहे, एक एफ नॉट आणि एक F2 आहे. त्या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. जसं एल एल असते लोअर लिमिट, काल पाहिलं तसं लोअर लिमिट ऑफ, काल होता मीडियन क्लास, इथं असतो मॉडल क्लास. त्याच्यानंतर F1, आता अशी ऑर्डर लक्षात ठेवा, 0 1 2 असतं ना, 1 मध्ये आहे. आपण जो मॉडेल क्लास घेतला त्याच्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं F1. जो क्लास निवडला त्याची फ्रिक्वेन्सी, ह्याच्यामध्ये CF वगैरे नसतो हा, काल आपण काढला तसा. मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी F1. त्याच्या अगोदरचा जो क्लास आहे त्याला एफ नॉट म्हणायचं, आधी एकने कमी आणि हा एकने जास्त, म्हणून F2 म्हणायचं. तर F1 काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास.
एफ नॉट काय असेल? फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग ऑफ मॉडेल क्लास, त्याच्या अगोदरच्या क्लाससाठी घ्यायचं. F2 काय असेल? फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास सक्सिडिंग ऑफ मॉडेल क्लास. आणि H असतं ॲज युजल क्लास इंटरवल. पण क्लास कसे करून? कंटिन्युअस करून. क्लासेस कंटिन्युअस पाहिजे हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता इथे जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि मग क्लिअर होईल. एक आपल्याला डेटा दिलेला आहे 13.2 तुमची जी एक्झरसाइज आहे त्याच्यातलाच क्वेश्चन करू आपण. इथं आहे पहिला कॉलम एज, ऑब्विसली इन इयर्स, दिवसात काढायचं नाही आपल्याला कोणाचं. 5 ते 15 वर्ष वय, मग 15 to 25, 25 to 35, बघा 10 ने वाढतंय ना. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे क्लासेस कंटिन्युअस आहेत, ते एक बरं असते, तेच एक टेन्शन मोठं असते. बघा अगदी शाळेत जायच्या वयाला येणाऱ्या लेकरापासून वर जायच्या तयारीत असलेल्या लोकांपर्यंत सगळ्या वयाचे लोक इथं आहेत, है नाही. आबाल वृद्ध म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आणि क्वेश्चन हे मस्त आहे, नंबर ऑफ पेशंट्स आहेत, हे बरोबरच आहे. तर 5 ते 15 वयामध्ये 6 पेशंट आहेत, ठीक आहे. आता इथं 11 आहेत, इथं 21 आहेत, इथं 23 आहेत, इथे 14 आहेत आणि इथं 5 आहेत. म्हणजे पेशंटची संख्या इथं कमी आहे आणि इथं कमी आहे, कारण या दोन वयामध्ये काही टेन्शन नसते, ठीक आहे. सगळ्यात जास्त बघा पेशंट कोणत्या वयात आहेत? आमचं आता आम्ही या रेंज मधले आहेत, ठीक आहे. आता इथं 23 आहेत, बरोबर आहे. या एज मध्ये खूप टेन्शन असते सगळ्या घरादाराचं, याचं काही नसते. आणि हे आपलं सगळं भोगून बसलेलं असते, याचंही काही खरं नसते. त्याच्यामुळे इथं पेशंटची संख्या थोडी कमीच आहे. आता पेशंटची संख्या कमी का आहे? या वयापर्यंत लोकच कमी राहतात, ते आधीच गायब झालेले असतात खूप सारे. आता याच्यामध्ये तुम्ही एक काम करायचं, हायेस्ट फ्रिक्वेन्सी सांगा. हायेस्ट फ्रिक्वेन्सी या डेटात किती आहे? 23 आहे, आमचीच आहे. तर इथे आपला मूड या डेटाचा अप्रॉक्सिमेटली आपण किती मानतोय? 23 या रेंज मध्ये येणार. हायेस्ट फ्रिक्वेन्सी 23 आहे. तो कोणत्या क्लासला बिलॉंग करतो? 35 to 45. सो 35 to 45 इज मॉडेल क्लास. हा झाला मॉडेल क्लास. आता आपल्याला हा समजला म्हणजे एल समजला, सगळंच आलं आता. तर याचं तुम्ही कोडिंग करा. जसा हा F1 असेल, मग याच्या आधीचा F0 नंतरचा F2, हे सगळं माहित पाहिजे. इथून आपल्याला एल मिळणार 35. तो ओव्हरऑल डेटा घ्या, एल 35, F1 23, F0 त्याचा प्रेसिडिंग क्लास 21, F2 घ्या 14 आणि H आहे 10. सगळं आलं. आता फॉर्म्युला वापरायचा आहे. सो टू फाइंड आउट द मोड, फॉर्म्युला मुद्दाम एकदा लिहायचा प्रॅक्टिस म्हणून, 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. चला एल किती आहे? 35, F1 23 मायनस 21 आणि इथे डबल असतं नेहमी, 23 मायनस 21 मायनस 14 इंटू 10. आता काही नाही, फक्त कॅल्क्युलेशन राहिलं. वर आला 2, खाली 46 मायनस 35 दिसलं. इकडे घ्या 10. तर ओव्हरऑल 35 प्लस 2 अपॉन इथे किती राहिले? 9, 10. तर 35 प्लस 20/9 करायला येते 18, 2.22 चलत राहणार. तर अप्रॉक्सिमेटली किती आहे? 37.22. आपण जो क्लास निवडला बघा, हा नंबर त्याच क्लासमध्ये आहे, समजलं.
तर ही हे नंबर ऑफ पेशंट्स आहेत. याचा अर्थ काय असतो? 23 23 या एजमध्ये जे पेशंट आहेत हे मॅक्सिमम कोणत्या एजचे आहेत? 37 वाले आहेत. ठीक आहे. ही फ्रिक्वेन्सी आहे, हा मोड नसतो. कारण आपल्याला माहिती आहे की ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तिथंच मोड येईल ना. तर याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, याचा अर्थ मोड याच इंटरव्हल मध्ये असणार. आणि तोय कोणता? कारण 35 to 45 असे 23 लोक आहेत. हे सगळे मिळून 23 आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला 23 वेळा याच एजचे लोक दिसतात, असा याचा अर्थ आहे. हे ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी आहे टोटल. तर असू शकते की याची फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणून या डेटाचा मोड आहे 37.22 इयर्स. आता याच्यामध्ये काय झालं? इयर्स आले, मंथ्स आले, सगळंच कॅल्क्युलेट झालं. मोड काढणं सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. कारण मीडियन मध्ये आपण काल काय काय पाहिलं बघा. खूप गोष्टी आहेत. एफ घ्या, मग सी एफ बनवा, N/2 वरून सी एफ घ्या, त्याच्या अगोदरचा क्लास सी एफ असतो. बरंचसं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पण काढावी लागते. एक क्वेश्चन आता तुम्हाला स्क्रीनवर देतो, तुम्ही ट्राय करून आन्सर काढा. याचं उत्तर काय आलं? 60.5. ठीक आहे. सगळ्यांचं हे आहे का जवळपास मॅचिंग? तुम्हाला या क्वेश्चन मध्ये आधी क्लासेस काय करावे लागतील? कंटिन्युअस करायचे. तेवढे येते म्हणा. आता यामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना, एक कॉलम करायचा सीएफचा. सीएफचा कॉलम करावा लागेल ना. सीएफ मध्ये हे 3 मध्ये 5 ऍड करायचा. ऍड करा, हे 29, 34, 38 आणि 40. हा झाला एन. आता इथून N/2 येतो 20. आता 20 पाहायचा या कोणत्या दोनच्या मध्ये येतो? या दोघांच्या मध्ये. त्यातला मोठा कोण आहे पाहायचा. तर जो मोठा असतो 29, तर जो मोठा आहे हा झाला तुमचा मीडियन क्लास. हा झाला मीडियन क्लास. मीडियम क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी हे सी ऑफ, आणि हा झाला एफ. झाला. आता फॉर्म्युल्यामध्ये एल घ्या 1. इथं किती होतं? 144.5 असेल. ठीक आहे. 144.5 प्लस N/2 किती आहे? 20 मायनस आधीचा CF आहे 17. फ्रिक्वेन्सी किती आहे क्लासची? 144.5 आणि हा 153.5 असं येणार ना. हे 9. ही पूर्ण 9 आहे ओव्हरऑल. आता ही आली इथली फ्रिक्वेन्सी 12 आणि हे 9. आता इथं आलं 3/12. 144.5 9/4. 4 2 8. 2.25 झालं. आता 144.5 आणि 2.25 ला ऍड करा. 146.75. अप्रॉक्स हे आन्सर यायला पाहिजे. आहे का पुस्तकात? चेक करा. सोपं असते रे. एवढ्या याच्यात काय अवघड आहे? चुकण्यासारखं काय याच्यामध्ये? अजून एक करा.